हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कवठा गावात जाणाऱ्या कयाधू नदीच्या पुलाचं काम हे संथ गतीने सुरू आहे। नदीवरील पर्यायी रस्ता सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं इथल्या ग्रामस्थांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील आपला जीव धोक्यात घालून या नदीतून जीव घेणा प्रवास करावा लागतोय। पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या कवठा गावाचा रस्ता आहे। हे जो पूल आहे हो 6 महिन्यापासून बनवणं चालू आहे। कयाधू नदी ही जी वाहत आहे, या कयाधू नदीचं पूल मागील 6 महिन्यापासून बनवून चालू आहे आणि याचा पर्यायी रस्ता हा जो पहिल्या पुराच्या पाण्यात देखील वाहून गेलेला आहे आणि येथील नागरिकांना जे आहे ते असा धोकादायक प्रवास करावा लागत आहे। आपण बघू शकता की हा जो या नागरिकांनी तयार केलेला बॅरिकेड आहे, या बॅरिकेड्सवर नागरिकांना असा धोकादायक प्रवास करावा लागत आहे। चिमुकलं बाळ घेऊन हे नागरिक जे आहेत ते इथून प्रवास करतायत। जवळपास 10 गावांना जोडणारा हा रस्ता आहे आणि या गावाच्या नागरिकांना जे आहे ते इथून पैदल प्रवास करावा लागत आहे। इथून जाण्यासाठी कुठलाही पर्यायी रस्ता नसल्यामुळे यांना हा धोकादायक प्रवास करावा लागत आहे। त्याचबरोबर या कवठा गावामध्ये आरोग्य उपकेंद्र आहे आणि या उपकेंद्रामध्ये ये जा करण्यासाठी जे आहे ते नागरिकांना यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी याच रस्त्याचा अवलंब करावा लागत आहे। असा धोकादायक प्रवास या नागरिकांना करण्याची वेळ आलेली आहे। अनेक वेळा या पुलाची चालू करण्याची मागणी अनेकदा होत आहे, मात्र अजूनही हा पूल होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, कवठा, हिंगोली।